नमस्कार. आज मी निघाले होते लातूरला. सकाळी गावातून लवकर गाडी भेटली जी मला अंबाजोगाईपर्यंत सोडणार होती. मग मोकळा रस्ता, आजूबाजूची हिरवळ आणि असा सुंदर निसर्ग बघत मी पोहोचले अंबाजोगाईला. पोहोचताच बाजूला लातूर गाडी ही लगेच लागलेली होती. मग 1-1.5 तासात लातूरमध्ये पोहोचले. भावंडांच्या रूमवर येऊन त्यांनी आणलेला मेसचा डब्बा खाल्ला, ज्याच्यामध्ये भात, वरण आणि ही तेलाची भाजी आणि एक स्वीट होतं. दुपारची विश्रांती घेऊन संध्याकाळी निघालो लातूरचे गणपती बघायला. चालता चालता अनेक गोष्टी बघत बघत आम्ही पोहोचलो एकता गणेश मंडळाच्या गणपतीकडे. आपल्या बाप्पाचं मी दर्शन घेऊन निघाले पुढच्या गणपतीला, ज्याचं नाव होतं लातूरचा महाराजा गणपती. या गर्दीमधून वाट काढत काढत आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं. आत्ता आम्ही निघालो पुढच्या गणपतीला, जो होता लातूरचा राजा गणपती. इकडे लांबवर असणाऱ्या रांगेमध्ये आम्ही पाऊल पाऊल पुढे सरकत गेलो आणि आतमध्ये होता भयभीत भूतांचा. आणि हे बघण्यासाठी मनात भीती नाही तर एक उत्सुकता होती की काय असेल. आतमध्ये आम्ही असा काही नजारा बघितला आणि समोर खरंच अशा भीती वाटण्यासारख्या भावल्या वगैरे लटकवल्या होत्या आणि ज्याच्यामुळे लहान मुले भीत सुद्धा होती. आणि असंच भूतांना बघत बघत आम्ही पोहोचलो बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सुंदर असा बाप्पा तिकडे आम्हाला दिसला. आणि अशा प्रकारे लातूरच्या राजाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या गणपती म्हणजे जहागीरदारचा गणपती इकडे पोहोचलो. आणि यानंतरचे सुंदर गणपती होते काहीसे असे. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. आणि हे सगळे गणपती बघत बघत आम्ही पोहोचलो अष्टविनायकाच्या मंदिरामध्ये. आणि इकडे आम्ही 8 गणपतींचं दर्शन घेतलं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.